टास्क 56 म्हणजे मुलांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शिकवणे. तुझे नाव काय आहे? माझे नाव नेहा दास आहे. तुझे वय किती आहे? माझे वय 4 वर्षे आहे. तुम्ही कुठे राहता? तुझा पत्ता काय आहे? माझा पत्ता घर नंबर 10, नवजीवन सोसायटी, सायन, मुंबई आहे. तुमचा घराजवळ कोणती जागा आहे? मला तुमच्या घराजवळची लँडमार्क सांगा. माझ्या घराजवळची लँडमार्क डायमंड पार्क आहे. एबीसी बँक पण माझा घराजवळ आहे. तुला किती भाऊ किंवा बहिणी आहेत? होय, मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तू कोणासोबत राहतेस? मी माझ्या आजी-आजोबा, आई-बाबा आणि भाऊ आणि बहिणीसोबत राहते. तुझा आवडता रंग कोणता आहे? माझा आवडता रंग लाल आहे. तुझा वाढदिवस कधी आहे? माझा वाढदिवस 5 मार्चला आहे. तुला काय खायला आवडते? मला डाळ, चपाती आणि चॉकलेट खायला आवडते. तुझे नाव कसे लिहायचे ते मी तुला शिकवतो. नेहा, दास, नेहा दास. तुझा बाबांचा मोबाईल नंबर काय आहे? 9819744465. तुझा आजोबांचा मोबाईल नंबर काय आहे? 9819744678. मुलांना घरातील कोणतेही 2 माणसांचे मोबाईल नंबर माहीत असले पाहिजे. कृपया मुलांना स्वतःबद्दल शिकवा. कृपया मुलांना त्यांचे नाव कसे लिहायचे ते शिकवा. तसेच कोणत्याही संकटाच्या परिस्थितीत मुलांना त्यांचे नाव, पत्ता आणि कोणत्याही 2 लोकांचे मोबाईल नंबर माहीत असले पाहिजे. कृपया घरी विचारून मुलांना ही माहिती लक्षात ठेवण्यास मदत करा. तसेच कृपया मुलांना सुरक्षा नियम शिकवा. आम्ही काही सुरक्षेचे नियम दिले आहेत. तुम्ही ते मुलांना सांगू शकता. नियम नंबर 1. मुलांनी ओळख नसलेल्या लोकांशी बोलू नका. ओळख नसलेल्या व्यक्तींकडून खाणे घेऊ नका किंवा त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नका. जर एखाद्या ओळख नसलेल्या व्यक्तीने मुलांना सांगितले की तुझी आईने किंवा मुलाला माहीत असलेले माणसांनी मला तुम्हाला आणायला पाठवले आहे, लगेच या. मग मुलांनी जाऊ नये. ते जिथे असतील तिथेच थांबावे आणि मदतीसाठी ओरडावे. मुलांना अगोदरच सांगा की कोणत्याही संकटकालीन परिस्थिती असल्यास तर तुम्ही त्यांना घेण्यासाठी नेहमी ओळखीच्या कुटुंबातील सदस्याला पाठवाल. ओळख नसलेल्या व्यक्ती घरी आल्यास तर मुलांनी त्यांच्यासाठी दार उघडू नका. ओळख नसलेल्या लोकांकडून काहीही घेऊ नका. खेळणी नाही, चॉकलेट्स नाहीत, काहीही नाही. आणि त्यानंतर लगेच आई-बाबांना कळवा. नियम नंबर 2. कुंपण किंवा गेटवर चढू नका. कृपया मुलांना समजावून सांगा की त्यांचा बॉल किंवा काहीही कुंपणावरून किंवा गेटवरून बाहेर गेल्यास तर त्यांनी गेट किंवा कुंपणावर चढू नये. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या आई-बाबांना कळवावे आणि त्यांच्या आई-बाबांनी त्यांच्यासाठी बॉल परत आणून द्यावा. लहान मुलांनी कोणतेही कारण असेल तरी कुंपण किंवा गेटवर चढू नये. नियम नंबर 3. आगीशी खेळू नका. नियम नंबर 4. एकटे घराबाहेर जाऊ नका. नियम नंबर 5. कोणाशीही स्वतःची माहिती शेअर करण्यापूर्वी नेहमी तुमच्या आई-बाबांना विचारा. तुमच्या आई-बाबांनी ठीक आहे असे सांगितले तरच शेअर करा. केवळ संकटाच्या परिस्थितीत काही इमर्जन्सी आहे तर मुलांना स्वतःची माहिती इतरांशी शेअर करण्याची परवानगी आहे.
नियम नंबर 6. आई किंवा बाबांशिवाय तुमच्या मुलांच्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी कोणाला नाही आहे. जर तुमच्या मुलाला इतर कोणी स्पर्श केला असेल तर तुमच्या मुलाने पटकन मदतीसाठी ओरडून आसपासच्या लोकांना सावध केले पाहिजे. आणि मुलांनी लगेच आई-बाबांना सांगायचे आहे. नियम नंबर 7. मुलं हरवल्यास तर ते जिथे आहेत तिथेच रहा आणि त्यांच्या सोबत आलेल्या लोकांचा नावाने मोठ्याने हाक मारा. जर मुलांना त्यांचे आई किंवा बाबा किंवा ते आलेली व्यक्ती त्यांच्या नावाने मोठ्याने हाक मारल्यानंतर सुद्धा त्यांना सापडत नसेल तर यावेळी मुलांना काय करायचे आहे ते मुलांना सांगा. मुलांना तुमच्या क्षेत्रातील सुरक्षित ठिकाणांबद्दल शिकवा. ते कुठे जाऊ शकतात, जसे एखाद्या विश्वासू शेजाऱ्याचे घर किंवा पोलीस चौकी किंवा दुकान किंवा मंदिर. कृपया अशी परिस्थिती उद्भवल्यास तर मुलांनी काय करावे ते सांगा. आम्ही मुलांना गुगल मॅप्स आणि व्हॉट्सॲपवर नवीन कॉन्टॅक्ट कसे ॲड करतात आणि व्हॉट्सॲपवर स्वतःचे लोकेशन कसे पाठवायचे ते शिकवण्यास शिफारस करतो. नियम नंबर 8. तुम्हाला सोयीचे नसल्यास ते करू नका. तुमच्या मुलाला काय करण्यास सांगितले जात असले तरी ते तुमच्या मुलाला अस्वस्थ करत असल्यास तर तुमच्या मुलाने ते करू नये. आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टीबद्दल सोयीचे नसल्यास कितीही मित्र करत असले तरीही आपल्या मुलाने ते अजिबात करू नये. नियम नंबर 9. मोठ्या व्यक्तीशिवाय पाण्याजवळ जाऊ नका. मोठ्या व्यक्तीशिवाय बोटिंग किंवा पोहायला जाऊ नका. पाण्यात जाण्यापूर्वी नेहमी लाईफ जॅकेट घाला आणि तुमच्यासोबत नेहमी मोठे व्यक्ती आहे तर जा. नियम नंबर 10. इंटरनेट वापरण्यापूर्वी स्वतःची माहिती ऑनलाईन शेअर करू नका. ओळख नसलेल्या व्यक्तींशी चॅटिंग करू नका आणि स्वतःची माहिती देण्यापूर्वी नेहमी परवानगी मागणे याचे महत्त्व मुलांना शिकवा. कृपया मुलांना बोलण्यास प्रोत्साहित करा. जर मुलांना काहीही बरोबर नाही वाटते किंवा काही असुरक्षित वाटते तर त्यांना नेहमी सांगायला प्रोत्साहित करा आणि आई-बाबांना सांगायला सांगा. कृपया तुमची मुले नेहमी आनंदी आणि सुरक्षित आहे याची खात्री करा. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.